समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. चहाची गोडी त्याच्या चवीत नसते, जो करतो आणि देतो त्याच्या भावनेत असते. मनामध्ये एकदा समाधानाचे स्टेबलायझर बसवून घेतले की मोठ्या सुखामुळे मन हुरळून जात नाही आणि मोठ्या दुःखामुळे मन खचून जात नाही. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे, मग तो पैसा असो की माणसे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते. मन आणि मन कुणासमोर मांडत बसू नका, कारण अर्थ ना कळालेली मन आणि अर्थात बुडालेले मन प्रत्येकाला झेपलेच असे नसते. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. जो सर्वात आधी क्षमा मागतो तो धाडसी आहे. जो सर्वात आधी माफ करतो तो पराक्रमी आहे आणि जो सर्वात आधी विसरून जातो तो सुखी आहे. ओता आले पाहिजे, विणता आपोआप येते, मग तो धागा असो वा नाते. रानात खत, बाजारात पत आणि घरात एकमत असणाऱ्यांचा संसार नेहमी सुखाचा होतो. कष्ट कराल तर पैसा वाढेल, गोड बोलाल तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाव वाढेल. ज्याला सोडून जायचे आहे तो कोणत्याही परिस्थितीत सोडून जातो, पण ज्याला खरंच साथ द्यायची असते ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत साथ देते. जीवन इतक्या इमानदारीने जगा की तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी कोणा दुसऱ्याचे उदाहरण देण्याची गरज पडू नये. वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. आयुष्यात प्रत्येक कामात आनंद शोधता आला पाहिजे. दुःखाचे डोंगर विरळ होत जातात. दुसऱ्याचे दोष सहज दाखविता येतात, पण दाखविणारे आपण कसे आहोत आणि काय करतो आहे हे मात्र विसरतात. देव बनून राहणे सोपे नाही. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लोक त्याला सुद्धा वाळीत टाकतात. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. मिळालेल्यापेक्षा ना मिळालेल्या गोष्टीची ओढ कधीच आनंदी राहू देत नाही. आयुष्यात सुखदुःख किती आहे हे पाहणाऱ्याची नजर आणि तर जगणाऱ्याचे मन सांगते. सुख हा निव्वळ आभास आहे, तर ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे. माणूस मोठा झाला की बालपण विसरतो, लग्न झाले की आई वडिलांना विसरतो, मुलं झाले की भावंडांना विसरतो, श्रीमंत झाला की गरिबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. आयुष्य खूप सुंदर आहे. देवाने सर्व काही दिले आहे, फक्त ते सापडले पाहिजे, मग आयुष्य आणखी सुंदर होईल. देण्याची सवय लावून घेतली की येणे आपोआप सुरू होते, मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ.